व्ही.एन. नाईक महाविद्यालयात मेराकी द आर्ट एक्झिबिशनचे उत्साहात आयोजन। नाशिक येथील क्रांतीवीर व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बीओक फॅशन डिझायनिंग विभागाच्या वतीने दिनांक 8 व 9 एप्रिल रोजी मेराकी द आर्ट एक्झिबिशनचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये या विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध कपड्यांच्या डिझाईन्स आणि कलेचे प्रदर्शन करण्यात आले। काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारतातील सर्व पारंपरिक कला प्रकारांचे देखील उत्कृष्ट सादरीकरण यात करण्यात आले। यात वारली, फुलकारी, कोलम, कच्छ, सांजी, बांबू आर्ट, लिप्पन, बांधणी, बटीक, पटुआ, पत्तचित्र, मीनाकरी, गडवाल, कावी आदी कला प्रकार आकर्षक प्रकारे प्रदर्शित करण्यात आले होते। सदरच्या प्रदर्शनात संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, सरचिटणीस हेमंत आप्पा धात्रक, सहचिटणीस दिगंबर गीते, विश्वस्त दामोदर अण्णा मानकर, संचालक शरद बोडके, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, नाशिक उपकेंद्राचे सहाय्यक कुलसचिव श्रीपाद बुरकुले, प्राचार्य डॉक्टर संजय सानप, दिंडोरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सांगळे, प्राचार्य डॉक्टर कैलास चंद्रात्रे, प्राचार्य डॉक्टर अविनाश दरेकर, नरेंद्र गीते, अविनाश महाजन, श्याम जोंधळे यांच्यासह महाविद्यालयातील उपप्राचार्य, विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेट देऊन प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी व प्राध्यापकांचे कौतुक करून अभिनंदन केले। प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली फॅशन डिझायनिंग विभागाच्या विभाग प्रमुख प्राचार्य सायली भांबरे, प्राचार्य सोनल खेरनार, प्राचार्य अश्विनी शिंदे यांनी परिश्रम घेतले। या प्रदर्शनात मांडलेल्या कला, कसुरी व डिझाईन तयार करण्यासाठी गुंजल रामनानी, भक्ती पिंगळ, तनुजा पवार, संजना कदम, संजना पाटील, श्रद्धा कपिले, स्मृती दुबे, गायत्री पालीवाल, अनुजा देशमुख, प्रीती वळवी, साक्षी भडके, संस्कृती बागुल, प्रणाली गायकवाड आदी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे। संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड व सरचिटणीस हेमंत धात्रक व पदाधिकाऱ्यांनी या विभागाच्या कामगिरीचे कौतुक करून संस्थेच्या वतीने भविष्यात अशा उपक्रमांना व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य प्रदर्शन भरवण्यासाठी संस्थेच्या वतीने प्रयत्न केले जातील असे सांगितले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।